नमस्कार. जसं मी वचन दिलं होतं तसं आज मी एक कथा मराठीत घेऊन आले आहे. तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा, म्हणजे मी अजून मराठीत असेच कंटेंट घेऊन येईन. उद्या हनुमान जयंती आहे आणि लहानपणापासूनच आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत. हनुमान चिरंजीवी आहेत, अमर आहेत. पण आज एक सरळ प्रश्न आहे, कोणाला असंच अमर केलं जातं का हो? की त्यामागे काही खोल कारण असतं? रामायण संपलं होतं, युद्ध झालं, रावणाचा अंत झाला, धर्म जिंकला, सगळे परतत होते. तेव्हा राम यांनी हनुमानाला विचारलं, तुला काय हवं आहे? विचार करा, ज्याने सगळं केलं आहे, समुद्र ओलांडला, लंका जाळली, संजीवनी आणली, तो काय मागेलो? राज्य, संपत्ती की मोक्ष? पण हनुमानांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. ते म्हणाले, प्रभू, मला मोक्ष नको आहे. आपल्या शास्त्रांमध्ये मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. सगळ्यांचंच अंतिम ध्येय तेच असतं, पण हनुमानांनी तेच नाकारलं. का? कारण त्यांच्या दृष्टीने जीवनाचा अर्थ वेगळा होता. ते म्हणाले, जोपर्यंत या जगात रामाचं नाव घेतलं जाईल तोपर्यंत मी इथेच राहीन, सेवा करत राहीन. विचार करा हो, जिथे सगळे या जगातून बाहेर पडायचा विचार करतात, तिथे एक व्यक्ती म्हणते की मी इथेच राहणार. ही शक्ती नाहीये, हा निर्णय आहे. आणि म्हणूनच त्यांना अमरत्व मिळालं. पण लक्षात घ्या, हा इनाम नव्हता, ही जबाबदारी होती. आज आपण अमरत्व कसं पाहतो? नेहमी जगायचं आणि कधीच मरायचं नाही. पण जरा विचार करा, जर तुम्हाला कायम जगावं लागलं तर वेळ बदलत राहील, लोक येतील आणि जातील आणि तुम्ही तिथेच राहाल तसेच. हे खरंच वरदान आहे की हे एक ओझं आहे? हनुमान वेगळे ठरतात कारण त्यांनी अमरत्व निवडलं नाही, त्यांनी सेवा निवडली आणि सेवेमुळे ते अमर झाले. आजच्या काळात लोक काय शोधतात माहिती आहे? यश, सुरक्षितता आणि लांब आयुष्य. पण एक गोष्ट कुणालाच नको असते, जबाबदारी, समर्पण आणि सातत्य. हनुमानांनी नेमकं तेच निवडलं, ज्यापासून आपण पळतो. आणि म्हणूनच हनुमानांचं शरीर अमर नाही, त्यांचा उद्देश अमर आहे. म्हणूनच असं म्हणतात की ते आजही जिवंत आहेत. कारण जोपर्यंत रामाचं नाव आहे
तोपर्यंत हनुमानांचं कार्य आहे. आणि आजचा सगळ्यात मोठं सत्य, माणूस शरीराने जगतो पण ओळख मिळते ती आपल्या कर्माने. आणि म्हणूनच हनुमानांना देव बनवलं नाही, त्यांना लक्षात ठेवलं गेलं. त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या निर्णयामुळे आणि त्यांच्या सेवेमुळे. उद्या जेव्हा तुम्ही हनुमान जयंती साजरी कराल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ज्यांनी अमरत्व मागितलं नव्हतं त्यांनी फक्त एक गोष्ट मागितली होती, सेवा. आणि शेवटी एक गोष्ट, प्रत्येक माणूस मरतो पण प्रत्येक माणूस संपत नाही. काही लोक फक्त स्वतःसाठी जगतात आणि संपून जातात, पण काही लोक इतरांसाठी जगतात आणि कधीच संपत नाहीत. आज मी तुम्हाला ह्याच विचारांसोबत सोडते. शुभरात्री.